एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे आणि या सभेवरती श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येतील आणि जुनीच टेप प्ले करतील अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे। पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह अशा मुलाखतीमध्ये श्रीकांत शिंदे बोलत होते। तर आम्ही मोदींचा अजेंडा घेऊन पुढे जातोय, 10 वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या बळावरती आम्ही मतं मागतोय असं सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। पराभव समोर दिसत असल्यामुळे बाप काढणं विरोधकांकडून सुरू असल्याची टीका सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। तर उद्धव ठाकरे आज कल्याणमध्ये आहेत आणि कल्याणमध्ये येऊन ते आपली जुनीच टेप पुन्हा एकदा लावतील अशी टीका सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची रणधुमाळी आहे जी आपण बघतोय। ज्या 13 जागांवरती मतदान होणार आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत आणि त्यांच्यापुढे बदललेली राजकीय समीकरण आहे, निश्चितच एक आव्हान असणार आहे। वडील मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा श्रीकांत शिंदे आपल्यासोबत जे आहे ते निवडणुकीत उतरत आहे। आपल्याला स्वतः श्रीकांत शिंदे डॉक्टर पुढारी न्यूजवरती तुमचं खूप खूप स्वागत। खरं तर 10 वर्ष म्हणजे एक दशक तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय, एक भावनिक नातं जोडलं जातं। काय तुमचं नातं आहे कल्याण मतदारसंघाशी आणि काय विचार घेऊन तुम्ही जाणार आहात पुढे? नाही, नक्कीच गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतोय। लोकांचं प्रचंड प्रेम आशीर्वाद त्याच्यामुळे 2 वेळा लोकांनी जो आहे निवडून दिला। 2014 मध्ये या कल्याण लोकसभेमध्ये कुठेही काहीही संबंध नसताना लोकांनी मला 2014 मध्ये 2.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं। नंतर 2019 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं आणि गेल्या 10 वर्षांमध्ये मोठं काम जे आहे या मतदारसंघामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि एक भावनिक नातं जे आहे या मतदारसंघाबरोबर जे लोकांबरोबर ते जोडलं गेलेलं आहे। श्रीकांतजी, संघर्ष करावा लागला म्हणजे भाजपाला सीट मिळेल की मिळेल असा संघर्ष होता। त्याच्यानंतर तिकीट उशिरा डिक्लेअर झालं, त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होत होता। आताचं काय चित्र आहे, काय परिस्थिती आहे? संघर्ष वगैरे काही नव्हता। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो या कल्याण लोकसभेमधून लढणार आहे। स्पेक्युलेशन जे आहे मीडिया करत होती, त्या ठिकाणी अर्धे रुमर्स होते, रुमर्सवरती बातम्या बनवत होते तुम्ही लोक। आणि मला वाटतं इथे जे आहे या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आपण काम करतोय, काम ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि यावेळेस एक मोठं मताधिक्य जे मिळेल या महाराष्ट्रामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये असेल आणि इथे सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी झाडून जे आहेत काम करतायत। ही पण जी आता सभा लावलेली आहे ती भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाने ही सभा इकडे लावलेली आहे। तिथे उत्तर भारतीय सगळे जे लोक आहेत हे सामील झालेले आहेत। तर ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे 5ही पक्षाचा ग्राउंड लेवलवरती काम करतोय। काय आव्हानं वाटतायत तुम्हाला या मतदारसंघात सामोरं जात असताना? कारण समीकरणं बदललेली आहेत। वडील मुख्यमंत्री असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, काय आव्हान आहे? शिंदे साहेब अजूनपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये आलेले नाहीयेत। फक्त फॉर्म भरण्यासाठी जे आहे शिंदे साहेब आले होते काही तासांसाठी, त्याच्या अगोदर देखील आले नाही, नंतर देखील आले नाही। मला वाटतं हे मतदारसंघ कल्याण मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ असेल की जिथे मुलाला काय बोलतात त्याला, आता काही जे मतदारसंघ आहे त्याचं उदाहरण इथे नावं घेऊ इच्छित नाही मी, पण सगळीकडे कोणाला मुलाला जिंकवायचंय, कोणाला मुलीला जिंकवायचंय, कोणाला नातेवाईकांना जिंकवायचंय, अशा प्रकारे जे सगळे लोक आपापल्या मतदारसंघामध्ये अडकून पडले होते। पण हा एकमेव मतदारसंघ आहे की जिथे शिंदे साहेबांनी जे आहे की पूर्णपणे विश्वास जो आहे हा सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांवरती, सर्व पक्षीय पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांवरती टाकून ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत। याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की इकडे तुमच्या मतदारसंघात आले नाहीत ते किंवा फिरत नाहीयेत। त्यांचं एक विधान होतं कोल्हापूरच्या सभेत, राजाचा मुलगा राजा होणार। तुम्ही भावूक झाला होता, भावनिक झाला होता त्या सभेमध्ये, तेच त्यांची कृती दिसून येते का? राजाचा मुलगा राजा होणार नाही पण निवडणूक रिंगणाचे असा विरोधक टीका करताय। बघा, आम्ही अगोदरच सांगितलंय, जो कष्ट करेल, जो काम करेल तो जो आहे सर्वोच्च पदावरती पोहोचेल। आमच्या पार्टीमध्ये कुठलंच पद जे आहे ते राखीव नाहीये कोणासाठी। आणि आज मी जे केलेलं काम आहे त्याच्यावरती शिंदे साहेबांना विश्वास आहे, माझ्या जनतेला विश्वास आहे, म्हणून त्यांनी जे आहे त्या ठिकाणी टेन्शन न घेता ते महाराष्ट्रभर फिरतायत। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जी क्षमता आहे
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, RPI त्यांच्या क्षमतेवरती जे आहे शिंदे साहेबांना पूर्ण विश्वास आहे. तर म्हणून त्यांच्या जीवावरती जे ही निवडणूक जी आहे ती आम्ही लढतोय आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू. मताधिक्य मोठं येणं गरजेचं आहे, मान्य. पण असं असताना मतदानही तितकंच होणं अपेक्षित आहे. 4 टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं, पुण्यासारख्या ठिकाणी 51% आसपास मतदान होतं. काय कारण आहे की मतदान कमी होतंय आणि तुमच्या अनुमान काय असेल तुमच्या भागात? आमच्या इथे मतदान जे आहे यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा जास्त मतदान होईल. सगळ्यात कमी मतदान जे आहे ह्या कल्याण लोकसभेमध्ये होत होतं. पण ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत, लोक खूप उत्सुक आहेत. जिथे जिथे मी जातोय कॅम्पेनिंग करण्यासाठी तिथे लोक खूप विश्वासाने जे आहे हे सांगतायत की आम्ही तुमच्याच बरोबर आहे, अजून दुसरं ऑप्शन नाही या कल्याण लोकसभेमध्ये. असं चित्र हे सगळीकडे पाहायला मिळते. कार्यकर्ते उत्सुक आहेत. कार्यकर्ते देखील 20 तारखेला पूर्णपणे ग्राउंड लेवलवरती असतील. जेवढं मतदान, जेवढी लोक बाहेर काढता येतील तेवढी बाहेर लोक येतील. त्याचबरोबर लोक देखील स्वतःहून उत्स्फूर्तपणे जे आहे मतदान इथे करतील. तुमची उमेदवारीची घोषणा तुमच्या पक्षाआधी देवेंद्र फडणवीसांनी केली होती आणि तुम्ही तसे लोकांशी संपर्क साधत होता, चर्चा करत होतात. वैशाली दरेकर उमेदवार दिलाय, अजून ताकदवान उमेदवार मिळाला नाही श्रीकांत शिंदेच्या विरोधात. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आज जे येत आहे डोंबिवलीमध्ये, तुम्ही थोडा वेळ थांबा आणि त्यांना हा प्रश्न विचारा. कसं चालेल? आणखीन काय मुद्दे घेऊन जात आहे? लोक कामं केलेली आहेत, काय मुद्दे? डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. त्याच्याशिवाय दुसरा काही मुद्दा आम्ही घेऊन जात नाही लोकांपुढे. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे. माझ्या मतदारसंघातील 70% रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. जिथे फ्लायओव्हर, ब्रिजेस, हे सगळ्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये जे आहे 100% रोड कॉन्क्रिटीकरण होतील. मेट्रो आलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर नवीन आम्ही ऍक्सेस कंट्रोल रोड जो आहे तो करणार आहोत. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही हॉस्पिटल्स उभे केलेले आहेत. शाळेंचा विषय असेल, स्पोर्ट्स स्टेडियमचा विषय असेल, तर हे अनेक विषय फक्त डेव्हलपमेंट. मोदीजींचा जो अजेंडा आहे डेव्हलपमेंट, तोच पुढे घेऊन जातोय. कोणा एखाद्याचा बाप काढणं आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की चुकीचं आहे, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अशी कृती केली गेली. सुसंस्कृतपणा येणं गरजेचं आहे का? कारण प्रियांका चतुर्वेदींचं विधान होतं. मला अशा लोकांवरती जे आहे हे आता लोकच त्यांना उत्तर देणार आहेत. आणि खरंच अशा लोकांनी जे आहे हे राजकारण जे आहे गलिच्छ करण्याचं काम केलं, खालच्या पातळीवरती नेण्याचं काम केलं. महाराष्ट्राने नेहमी सुसंस्कृत राजकारण पाहिलं आहे आणि आजपर्यंत पाहत होते. पण काही लोकांना जो आहे तो पराभव समोर दिसतो, म्हणून याचा बाप काढ, त्याची आई काढ, त्याची बहीण काढ, हे महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकलो असतो, पण शिंदे साहेबांनी सांगितलं नेहमी जे आहे उत्तर जे आहे हे आपल्या कामातून द्या. आम्ही कामातून उत्तर देतो आणि लोक त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. लोक त्यांना जे आहे ते 20 तारखेला मतदान पेटीतून आणि 4 तारखेला त्यांना उत्तर जे आहे त्यांचं मिळेल. शेवटचे 1-2 प्रश्न. उद्धव ठाकरे तुमच्या मतदारसंघात येत आहेत, काय फरक पडेल असं वाटतंय मतांचा? गद्दारी किंवा खंजीर किंवा जो एक मुद्दा ते मांडतात त्याचा काही परिणाम होईल? अरे लोकांना माहितीच आहे ना काय बोलणार आहे. येऊन स्क्रिप्ट रेडी आहे. 30 रिवाइंड करून फॉरवर्ड करायची आहे, रिवाइंड करून प्ले करायची आहे. तर मला वाटत नाही की काय त्याचा परिणाम जो आहे तो मतदारसंघावरती पडेल, कारण की लोकांना पण ते सगळे जे पॉइंट्स आहेत ते बाहेर झाले असतील. तुम्ही प्रचार करताय, म्हणजे अगदी थोडंसं उपवासाने विचारतो, प्रचार करताय, खूप गरमी आहे, कोल्ड कॉफी वगैरे पिता का तुमच्या गाडीत? काय असते का कोल्ड कॉफी वगैरे तुमच्या गाडीत कोल्ड कॉफी असते? आम्ही रस्त्यावरची लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. टपरीवरची चाय आम्ही पितो, वडापाव खातो, लिंबू पाणी पितो. अशा परिस्थितीमध्ये बघा हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, हे पण तसेच आहेत, आम्ही पण तसेच आहोत. आणि जे तुम्ही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही आता मला वाटतं थोड्या वेळ थांबल्यानंतर हा प्रश्न मला नव्हता. सगळ्यांनी खूप मोकळेपणाने बोलताय तुम्ही, पण कुठेतरी तुमच्याविषयी सुद्धा कधीतरी एक की लोकांशी नीट बोलत नाही किंवा असे अनेक आरोप तुमच्याशी केले जातात, रागात बोलतात, असे आरोप केले जातात. मला लोकांचं आता लोकांबरोबरच राहतो मी. आम्ही लोकांमध्ये राहणारे लोक आहोत, त्याच्याशिवाय एवढं प्रेम मिळत नाही कोणाशी. ऑपोजिशनला दुसरं काही काम नसेल या सगळ्या गोष्टी काय 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 दुसरा तो प्रचार करतात ऑपोजिशन, त्यांना आता कुठली पातळी राहिली नाही. लोकांचं प्रेम आहे ना हे मिळवावे लागतं, ते सहजासहजी मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या संपर्कात येणार नाही, लोकांशी नीट बोलणार नाही, तोपर्यंत हे सगळं तुम्हाला मिळू शकत नाही. असंच 2.5 लाखाचं मताधिक्य, 3.5 लाखाचं मताधिक्य आणि आता आम्ही खूप मोठा मताधिक्य जे बघतोय. तर ह्या आता मी बोलत नाही या सगळ्या गोष्टी, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बोलतोय. जे तुम्हाला ज्यांच्यावरती डाऊट आहे ना ते लोक हा आकडा सांगतायत. तर मला वाटतं हे प्रेम, आशीर्वाद हे आम्ही लोकांबरोबर राहिलो, त्यांच्याशी संपर्क वाढवला, संपर्कात राहिलो, त्यांच्या दुःखामध्ये धावून गेलो, याच्यामुळे जे प्रेम मिळतंय. दुसरा आता ऑपोजिशनला दुसरे कुठले मुद्दे राहिलेले नाहीत, तर त्यांचे आता कुठे तुम्ही त्यांच्या टीकेला जे सिरियसली घेताय. ते तर बाप आई सगळं काढून मोकळे झाले. सगळे बरेच मारले जातात, दिवार असेल, गोपी किशन असेल, काही रेफरन्ससाठी पिक्चर बघायला लागतायत का तुम्हाला? बघा पिक्चर
आम्ही स्वतः काढतो. कळलं का? पिक्चर बघायची गरज नाही. पिक्चर जो दाखवायचा होता तो शिंदे साहेबांनी जो आहे हा 2 वर्ष अगोदर ऑलरेडी दाखवलेला आहे. श्रीकांतजी, एकनाथ शिंदे सतत फिरतायत, चर्चा करतायत, दौरे करतायत. अशामध्ये एक वडील म्हणून काळजी वाटते, कारण राऊंड द क्लॉक एकनाथ शिंदे राऊंड द क्लॉक फिरतायत. काळजी वाटते त्यांच्या तब्येतीची. काही बोलणं होतं का? 100% एक मुलगा म्हणून जे आहे हे एका बापाची काळजी वाटणं साहजिक आहे. आणि ते राऊंड द क्लॉक 2 वर्ष झाली 18-18, 20-20 तास काम करतायत. आणि नेहमी त्यांना मी सांगत असतो थोडी तब्येतीची काळजी घ्या. पण मला वाटतं त्यांची ती सवय जी आहे ही सवय जाणार नाही आणि ते परिश्रम करणं सोडणार नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून हा परिश्रम खूप जास्त वाढलेला आहे. काळजी वाटते, सांगायचं काम मी करतो, पण ऐकण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं पाहिजे. मी तुमच्या माध्यमाने देखील शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. निश्चितच निवडणुका येतील जातील, मुख्यमंत्रीपद असेल, पण वडिलांनी भावनिकदृष्ट्या आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन नितीन सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, ठाणे.